नमस्कार, मी तुषार देशमुख. सर्वांना शुभ सायंकाळ. तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी यासाठी आलो आहे कारण 2 दिवसापूर्वी नुकताच आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला आहे. राज्यामध्ये 38,000 पदांवर राज्य सरकार डल्ला मारते आणि गुणवत्तापूर्ण उमेदवारांना अन्याय करते. याचाच GR आणि शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी. आणि त्या माध्यमातून राज्यातील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही नॉन टीचिंगची पदभरती प्रक्रिया मागील 12 वर्षापासून बंदी होती. शालेय शिक्षण विभागाने ती बंदी पूर्णतः उठवली. त्यावरती पहिला सवाल आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. आम्ही 16 रोजी नांदेडमध्ये मोर्चा काढला. विविध पदभरती प्रक्रिया प्रलंबित आहे, त्याची तात्काळ पदभरती प्रक्रिया करण्यात यावी. त्यानंतर संभाजीनगरमध्ये आंदोलन झाले, मुंबईमध्ये झाले, पुण्यात झाले, ठिकठिकाणी आंदोलन झाले. 75,000 मेगा भरतीचं आश्वासन दिले आणि ती कधी करताय त्यावर मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं, राज्य आर्थिक संकटात आहे. अशा स्थितीत 1 वर्ष 75,000 मेगा भरती होणार नाही. तर त्यावरती आमचा तुम्हाला प्रतिसवाल आहे. तर ह्या शिक्षकेतर पदभरतीसाठी आणि संस्थाचालकांच्या घशात घालण्यासाठी आणि संघटित भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी तुमच्याकडे आता राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईस नाही का? सद्यस्थितीत राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित यावरील उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पदभरतीस मान्यता दिली खरी, आणि त्यानंतर घाईघाईने हा निर्णय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या भविष्यावर आघात केला आहे. कारण तुम्ही लागलीच 4 ते 5 दिवसात राज्यातील खाजगी शैक्षणिक अनुदानित, अंशतः अनुदानित या व्यवस्थापनांना, शिक्षण उपसंचालकांना, शिक्षण अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आदेशित करून सरळ सेवेच्या माध्यमातून पूर्णतः अधिकार त्यांना देऊन आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून लूट करणारच आहात, पण अपात्र लोकांना त्या पदावर बसवणार आहात. अशा पद्धतीने या भरतीचा गाठ घालताय. आणि एवढ्या लवकर हे दोन्ही शासन निर्णय तुम्ही निर्गमित करण्याचा नेमका हेतू काय आहे? एकीकडे सांगताय प्रत्येक गुणवत्तापूर्ण उमेदवाराला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती केली आहे, संस्थाचालकांचे अधिकार संपुष्टात आणले. आणि एकीकडे राज्यातील हजारो पदभरती प्रक्रिया, एकीकडे राज्यात क्लासेसच्या माध्यमातून अभ्यासिकेत बसून 8-8 वर्षापासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार रिक्त पदांची मागणी करत आहेत, आणि दुसरीकडे तुम्ही संस्थाचालकांच्या घशात ही पदे घालून या बेरोजगार गुणवत्तापूर्ण उमेदवारांच्या भविष्य उद्ध्वस्त करताय. त्यामुळं आम्ही फक्त नांदेडला 15 ऑगस्ट रोजी राज्याचे पालकमंत्री तथा बहुजन विकास मंत्री अतुलजी साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिला आहे, लवकरात लवकर कॅबिनेटच्या माध्यमातून हा निर्णय, त्वरित अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा आणि संस्थाचालकांकडे असलेली शिक्षकेतर पदभरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून पवित्र पोर्टलमार्फत केंद्रभूत पद्धतीनेच घेण्यात यावी. नाहीतर याचे पडसाद येत्या काही दिवसात राज्यभरात तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून दिसतील. आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची असेल. कारण एकीकडे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असेल, तर दुसरीकडे शिक्षकेतर पदभरती ही संस्थाचालकाच्या माध्यमातून करण्यासाठी सरकारचा एवढा मूक संमती कशासाठी आहे? आणि सरकार एवढ्या घाईघाईत 8 दिवसात 2 शासन निर्णय निर्गमित करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे? याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळात राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व पदवीधर युवकांना, युवतींना आणि राज्यातील जनतेला द्यावंच लागेल. आणि या GRला तात्काळ मागे घेऊन पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच ही पदभरती करावी लागेल. अन्यथा राज्यातल्या जनतेला रोषाला सामोरे जायला तयार राहा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. आणि खाजगी क्लासेस चालकांना विनंती करतो, विद्यार्थी हे तुमचं केंद्रबिंदू आहे. अनेक विद्यार्थी तुमच्याकडे 7 ते 8 वर्षापासून प्रिपरेशन करतायत. राज्यामध्ये अनेक विभागाची पदभरती प्रक्रिया प्रलंबित आहे आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना या माध्यमातून तुम्हाला न्याय देण्याची संधी चालून आलेली आहे. परंतु एवढ्या मोठ्या महाभयंकर अन्यायाविरोधात तुम्ही आज सगळेजण शांत आहात. म्हणजे एकीकडे तुम्हालाही वाटतं की विद्यार्थी वर्षानुवर्ष क्लासेसमध्येच राहायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांच्या भविष्याहून काहीच पडलं नाही आहे. हा माझा थेट आणि जाणीवपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक आरोप आहे. एकाही संस्थाचालकाने आत्तापर्यंत खाजगी क्लासेसवाल्याने किंवा खाजगी अभ्यासिका चालकाने आत्तापर्यंत यावरती एकही आवाज उठवला नाही. तुम्ही मूग गिळून का गप्प आहात? हा खरोतर संशोधनाचा विषय आहे. याच्यामुळं
तुमच्यावर असलेला विद्यार्थ्यांचा विश्वासार्हता ही संपुष्टात येण्यापूर्वी तात्काळ तुम्हीही पावले उचलावी. आंदोलनात्मक लढा असेल, न्यायालयीन लढा असेल, तात्काळ उभारण्यात यावा. कारण 38,000 पदे जर संस्थाचालकांच्या घशात गेली तर या महाराष्ट्रातला बेरोजगार गुणवत्तापूर्ण युवक तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि यापुढं खाजगी क्लासेस चालकांवर आणि अभ्यासिका चालकांवर भविष्यात तुम्ही विश्वास गमावून बसणार हे मात्र नक्की. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि राज्यातील शिक्षकेतर पदभरतीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना वाटतं ही केंद्रभूत पद्धतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संस्था चालकांकडे न जाता ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यावी असं वाटतंय, त्यांनी आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून माझा मोबाईल क्रमांकावरती संपर्क करा. नक्कीच आपण यावरती राज्यभर हा लढा आता तीव्र करणार आहोत, जेणेकरून राज्य सरकारने हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा. तर या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्सवर. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.